करायला बसले सांज नाश्ता करायला बसली. गाण्यामध्ये समोर आले. तर मित्रांनो इकडे हे बांबूच्या टोपल्या आल्यात बरं का. आता हे काही म्हणजे नामशेष व्हायच्या मागे लागलीत. ही जी कला आहे ती बांबूच्या. गुड मॉर्निंग नाही म्हणणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. नंतर आम्ही भाजी आणणार आहे. पुष्पानं दिवसाची मस्ती सुरुवात झालेली आहे. आणि आज ना मित्रांनो वातावरणाने कल्टी मारलेलं आहे. इकडे बघू शकता कसं वातावरण आहे, एकदम ढगाळ वातावरण. आणि नाशिकमध्ये तर काय मित्रांनो दर दिवशी संध्याकाळी पावसाचं वातावरण होत आहे. तुमच्या इकडे कसं वातावरण होतं मला कमेंट करून सांगा. आणि दिवसाची सुरुवात झाली मित्रांनो सुपर डुपर. तुम्ही कशा आहात मला कमेंट करून सांगा मित्रांनो. इकडे आपली आहे R1 पण ती झाकून ठेवली. इकडे आहे FJD ती पण झाकून ठेवलंय, कारण दिवसा खूप सारं ऊन असतं. सकाळी सकाळी मात्र अशा प्रकारचं वातावरण असतं, त्याच्यामुळे काय टेन्शन नसतं. पण दिवसा मात्र मित्रांनो ना एकदम कडक ऊन असतं मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला, इतकं ऊन असतं ना, जवळजवळ 39-40 डिग्री सेल्सिअस नाशिकचं तापमान जातं. बेकार म्हणजे बेकार मित्रांनो. तो अशा प्रकारच्या दिवसाची सुरुवात झाली मित्रांनो. आज आहे शुक्रवार मित्रांनो. आणि आज आहे पिंपरीचा आठवडा बाजार. तर आठवडा बाजार आपण एक्सप्लोर करू एकदम सुपर डुपर मित्रांनो. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल पहिल्यांदा तुम्ही जर आला असाल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना तुमच्या पोशाबाला. चला मस्तपैकी मित्रांनो इकडं बघू शकता. वाव नवीन नवीन कशी वाव किती गोंडस दिसू राहिले ना मित्रांनो. एकदम मस्त. ही तोंडलीची वेल आहे आणि त्याला फ्लावर्स पण एकदम जबरदस्त येऊ राहिले. हे बघा वाव सुपर डुपर पोशानो. आयफोनची क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो काय सांगायचं मित्रांनो, मागचे जे ब्लॉग तुम्ही बघितले खूप सारं प्रेम दिलंय त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. एकदम सुपर डुपर तुम्ही शेअर करता, लाईक करता, सबस्क्राईब करता, चांगला सपोर्ट करता. असाच सपोर्ट वगैरे प्रेम असू द्या. काय सांगू आता, शब्दच राहिले नाही माझ्याकडे. आणि मित्रांनो तुम्हाला काय सांगू, आंब्याचे जे पहिल्या कैऱ्या होत्या त्या आता किती मोठ्या मोठ्या झाल्यात बघा. आणि काही दिवसांनी आता याचा कलर बघा कसा आता थोडासा येलोइश पडायला लागला ना, तर काही दिवसांनी आता हे पिकायला सुरुवात होईल. हे बघा कसा त्याचा कलर चेंज होऊ राहिला. तर येत्या 15-20 दिवसामध्ये पिकायला सुरुवात होतील आंबे. त्याचा पण ब्लॉग आपल्या चॅनलवरती येईल पुष्पांनो. आणि मोहाळ जे आपण काढले होते ना मधमाशांचं पोळं, तर परत एक मधमाशांचं पोळं आहे. हे बघा किती मधमाशांचे पोळे इथे येतात काय त्यांनाच माहिती. बघू शकता तुम्ही वाव. आणि तिकडे आमची सांजू तयार झाले, तुम्हाला दाखवतो. एकदम रेडी शेडी आली पण एकदम तयार झाले. आज आम्ही बाजाराला जाणार आहात है ना. तसं आले. हॅलो सांज. गुड मॉर्निंग नाही म्हणणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. नंतर आम्ही भाजी आणणार आहे. आमच्या घरी पाणी पडलाय. हो का. तर मित्रांनो सांजो आताच आंघोळ केली आणि ती आता तयार होऊ राहिली. मम्मीची मदत नाही घेऊ राहिली, ती स्वतःच तयार होते हे ना सांज. हा. आणि आली तिकडे मस्तपैकी. आले काय बनवून राहिले. आली मस्तपैकी सुपर डुपर सकाळी सकाळी पोहे बनवून राहिले मित्रांनो. अशा प्रकारची दिवसाची सुरुवात झाली एकदम सुपर डुपर. 1-2 दिवसात मित्रांनो ब्लॉगची सुरुवात जी होती ना एकदम डलशी होती, तर मला थोडंसं वाईट वाटलं मित्रांनो. परंतु आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम सुपर डुपर झाली. सर्व काय आपण एक्सप्लोर करू. आज आपण बाजारामध्ये जाताना आपली R1 घेऊन जाऊ पोशांनो. तर R1 चालवायला मला पण आवडेल, तुम्हाला पण आवडेल बघायला मित्रांनो, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं R1 चालवायची. तर मित्रांनो आज आपण R1 घेऊन जाऊ मस्तपैकी. तिला आपण रॅप करू, इथं कागद काढूया. आणि दूधवाले भैया आलेले आहेत. हे बघा इकडनं दूधवाले आलेत. सांजो हे घे त्याच्यामध्ये ठेव. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही घेतलं 1 लिटर खाली ठेव. आम्ही घेतलं 1 लिटर दूध आणि सांजूची झाली हालत टाईट आहे ना सांजू. अरे वा सांजू कशी आहे दूधवाली बाई. हॅलो दुद्धूवाली बाई. तर सांजूची मस्तपैकी हालत टाईट झाली ती मित्रांनो. मी गेट लावतो आणि तुमच्याशी कंटिन्यू बोलतो बरं का. तर मित्रांनो इकडं सांजू गाणं पण सांगू राहिली आणि झोका पण खेळू राहिली. हा बघा तिचा झोका कसा आहे मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो मस्तपैकी आमची लाडूबाई बसले इथं. काय करायला बसले सांजू. नाश्ता करायला बसली. गाण्यामध्ये समोर राहिले. तर मित्रांनो मस्तपैकी मला ब्लॅक टी आवडतो. आलेने इकडे ब्लॅक टी दिलाय. आणि वाव सांजूसाठी पोहे, तिला शेंगदाणे आवडत नाही म्हणून स्पेशल तिच्यासाठी. आणि इकडे आहेत आपले शेंगदाणे पोहे. चला मस्तपैकी मित्रांनो नाश्ता करू आणि आज सर्र भुर्र जाऊ आपण आठवडा बाजारात. चला लेट्स गो एन्जॉय करू. तर मित्रांनो आपली R1 आपण काढले मस्तपैकी जाऊ राहिलो आता पिंपरीच्या बाजारामध्ये. आठवडा बाजार तुम्हाला दाखवतो. सांजू आहे, आली आहे आणि मी आहे. लेट्स गो एन्जॉय करू मस्तपैकी. मजा येईल बाजार में. तर जाऊ मित्रांनो. आणि आम्ही पॉकेट आणलेलं नाही तर आम्हाला हेच करावं लागेल, फोन पे करावं लागेल मित्रांनो, फोन पे. चला. आणि गाडीवाल्याने थोडंसं आम्हाला घाबरवलं ते ना. होय गाईज आम्ही आता आलो इथे पिंपरी गावामध्ये. आणि इकडे हे पिंपरी गावाचं हनुमान मंदिर आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी
श्रीराम मंदिर म्हटलं तर, पण हे आहे हनुमान मंदिर बरं का. मस्त शिव पालवा, जय श्रीराम. चलो, पिंपरीचा हा बाजार आहे मस्तपैकी, आज दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो इकडे हे बांबूच्या टोपल्या आल्यात बरं का. आता हे काही म्हणजे नामशेष व्हायच्या मागं लागलीत ही जी कला आहे ती बांबूच्या, म्हणजे खूप कमी भेटतं आपल्या लोकल मार्केटमध्ये. देशी बाजार राहतो ना तिथेच भेटेल. हळूहळू आता आधुनिकीकरण होऊ राहिलं आहे, भेटत नाही मित्रांनो. सुपर डुपर इकडे सुपं पण आहे बघू शकता. हे छोटी टोपली आहे, इकडे सुपा आहे, झाडू पण आहे. तर मित्रांनो आम्ही पॉकेट विसरून आलो होतो, तर एका जणाला स्कॅन केला आणि तिथे पैसे हे केले, पॉकेटच विसरून आलो होतो, बाजारात आलो पण. तर हा आहे सिद्धपिंपरीचा बाजार बघू शकता तुम्ही. आता थोडंसं वातावरणामध्ये गरमी आहे आणि गरमी असल्यामुळे लोक खूप कमी प्रमाणामध्ये बाहेर पडतात. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा बाजार आहे, एकदम सुपर डुपर भूषण. कसा आहे बाजार मला कमेंट करून सांगा. थोडंसं मध्ये पण मी तुम्हाला घेऊन जाणार आणि मध्ये पण एक्सप्लोअर करू. चलो लेट्स गो. आली आणि सांजो मस्तपैकी इकडे बटाटे वगैरे घेऊन राहिलेत बरं का. सांजो आहे, आले आहे, बटाटे वगैरे घेत आहे. तर मित्रांनो सांजोने आणलंय बाजारातून हे फुगं बनवायचं. हे फुगं बनवून राहिले व्यवस्थित. फुग ना, तसं कशाला करतेस. अरे बापरे किती मोठा, अरे बापरे. हॅलो गाईज, तर मस्तपैकी आता संध्याकाळ झाली, आम्ही थोडंसं बाहेर फिरायला आलोय. आली आणि समजा थोडंसं पुढे गेले त्या साईडला. आणि आता हा जो ब्लॉग शूट हो राहिला आहे हा आपल्या गोप्रोमध्ये शूट हो राहिला आहे. याच्या अगोदरचा जो ब्लॉग तुम्ही बघितला, आपण बाजारामध्ये गेलो होतो तिथपर्यंतचा जो ब्लॉग होता तो होता आपल्या आयफोनमध्ये. आता हा आहे गोप्रोचा सुपर वाईड अँगल मित्रांनो. तर कसं आहे मला कमेंट करून सांगा. ह्या साईडला आहे सन, तर आता मित्रांनो सनसेट होईल. तर बघू शकता डायनॅमिक रेंज कशी आहे ते पण मला सांगा, व्हॉइस कसा येऊ राहिला ते पण सांगा. आणि मला तरी वाटतं बघा, जर विंड नॉईज येत असेल तर गोप्रोमध्ये विंड नॉईज येते मित्रांनो. थोडासा जर वारा चालू असेल तर थोडासा खरखर खरखर आवाज येतो. आयफोनच्या तुलनेमध्ये गोप्रोमध्ये नॉईज येतो मित्रांनो. परंतु एक जर स्टेबल जो व्हॉइस असतो ना तो मला तरी वाटतं गोप्रोमध्ये बेटर असतो. म्हणजे तुम्ही लांब अंतरावर जरी आपण गोप्रो पकडला तरीसुद्धा एकदम जो टोन असतो आपला तो एकदम सुपर डुपर असा गोप्रो कॅप्चर करत असतो. माझा एक्सपिरियन्स, कारण मी आतापर्यंत जी ब्लॉगिंग करत राहिलो मित्रांनो आयफोनमध्ये, जेव्हा मी ब्लॉगिंग करतो तर कुठे कुठे आवाज खाली कुठे कुठे वरती असा होत असतो. परंतु आयफोन हे आपलं गोप्रोमध्ये तसं नसतं. गोप्रोमध्ये मी आजपर्यंत एवढे ब्लॉग वगैरे बघितलेत, शूट केलेत, मोस्टली एकदम सुपर डुपर असा गोप्रोचा व्हॉइस आहे. मला तरी असं पर्सनली मत आहे. परंतु विंड नॉईज आयफोनमध्ये डेफिनेटली सुपर आयफोन काम करतो. आयफोनसारखा दुसरा कुठला सेटअपच नाही मित्रांनो. तर हा आता अल्ट्रा वाईडमध्ये शूट हो राहिला आपला व्हिडिओ. कसा आहे मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि डायनॅमिक रेंज चेक करा, इकडचा असा व्ह्यू चेक करा, हे बघा सुपर डुपर मित्रांनो. आणि स्टेबिलायझेशन तर बाप आहे गोप्रोमध्ये. चलो क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून सांगा. इकडं आपण टाइम लॅप्स लावलं आहे. हा इकडं आहे आपला गोप्रो मित्रांनो. गोप्रोला आपण टाइम लॅप्स लावलं आहे, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू सुपर डुपर. आणि ह्या साईडला आहे तुमचा पोशाव आहे मित्रांनो, एकदम सुपर दाखवून आलो मी तुम्हाला. तर मित्रांनो ना इकडे सांजो आले मस्तपैकी आणि मेहंदी हाताला लावून आले. इकडे बघू शकता तुम्ही, छान अशी मेहंदी काढली तिने, है ना सांजो. तर आताच ती आले. आता आम्ही जेवणाला बसतो, जेवण झाल्यावरती तुम्हाला भेटतो. आता हे सांजो जेवण वगैरे आमचं झालंय. आणि इकडे बघू शकता तुम्ही एकदम सुपर डुपर वारा सुटला एकदम. हे बघा झाडाची पानं किती हलून राहिलेत बघा. सुंदर असा एकदम छान थंड थंड वारा सुटलाय, एकदम मस्तपैकी वातावरण. आणि इकडे तुमचा पोशाव आहे. तर मी आता मस्तपैकी ब्लॉग एडिट करतो, अपलोडला बसतो इथंच मस्तपैकी थंड वाऱ्यामध्ये. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय, सी यू सून.